मरावे परी क्रांतिरूपी उरावे अशी उक्ती ही आद्य क्रांतकारक उमाजी नाईक यांच्याबद्दल तंतोतंत लागू पडते. आपल्या सर्वांना 1857चं बंड माहिती असतं. मात्र बंडाच्या पूर्वी सुद्धा भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातल्या शूरवीरांनी इंग्रजांना तब्बल 14 वर्ष सळोकी पळ करून सोडलं. मात्र महान क्रांतिकारकाचं नाव फक्त रामोशी आणि बेरड समाजाचं मर्यादित राहिलं. उमाजींच्या शूरतेबद्दल लिहिताना 1820 साली स्वतः इंग्रज अधिकारी रॉबर्ट असं म्हणतो, उमाजींचा रामोशी समाज इंग्रजांविरुद्ध तिरस्काराने पेटला असून तो कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे. जनता त्यांना मदत करत असून कोणी सांगावे, हा उमाजी राजा शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी राजांसारखं राज्य तर स्थापन करणार नाही ना. तर तोच म्हणतो, उमाजी पुढे छत्रपती शिवरायांचाच आदर्श होता. त्याला फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजी राजा झाला असता. हे केवळ गौरव उद्गार नसून हे अगदी सत्य आहे. आणि शेवटी इंग्रजांनी उमाजींची माहिती देणाऱ्यास 10,000 रुपये आणि 400 बिघे जमीन बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली. तसेच नाना चौहान ही फितूर झाला आणि त्यांनी उमाजीची सर्व गुप्त माहिती इंग्रजांना देऊन टाकली. 15 डिसेंबर 1831 रोजी भोर तालुक्यातील उतरोली या गावी रात्री बेसावध अवस्था असताना उमाजीला भोरचा सचिव कुलकर्णी याच्या साह्याने इंग्रजांनी पकडले आणि उमाजीस न्यायाधीश जेम्स टेलर यांनी दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. ती 3 फेब्रुवारी 1832ला पुण्याच्या खडकमाळ अळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या 41व्या वर्षी देशासाठी सर्वप्रथम नरवीर उमाजी नाईक हा हसत हसत फासावर चढला. त्याला विनम्र अभिवादन.